आत्मा नमस्ते. आजच्या सेशनसाठी आपण कनेक्ट झालाय त्याबद्दल सगळ्यात आधी सगळ्यांना थँक्यू सो मच. मी मास्टर पूजा. गेले 11 ते 12 वर्ष स्पिरिच्युअल जर्नीमध्ये मला झाले आणि या जर्नीमध्ये असताना स्पिरिच्युअलिटीला, अध्यात्माला वैज्ञानिक लेव्हलवर कशा प्रकारे आपण दर्शवू शकतो याचा मी परिपूर्णपणे प्रयत्न केला आणि त्यात बऱ्यापैकी खूप चांगले यशही मिळाले. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे जे आपल्याला त्रास होत असतात, आपल्याला डिफिकल्टीज येतात आणि अर्थातच शारीरिक, मानसिक अशा प्रकारचे जे आपल्याला आजार होत असतात. आपल्याला बऱ्याच वेळेला आर्थिक अडचणी जीवनामध्ये येतात. त्यामुळे सुद्धा मानसिक ताणतणावाला आपल्याला सामोरं जावं लागतं. नात्यांमध्ये अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात. समाजाशी असलेल्या नात्यांमध्ये प्रॉब्लेम्स येतात. अशा असंख्य अनेक प्रकारच्या आपल्या या जीवनशैलीमध्ये जगता आपल्याला असंख्य अडथळ्यांना सामोरं जावं लागतं आणि या अडथळ्यांना पार करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे दैवी उपाय करत असतो. आपण बऱ्याच प्रकारच्या साधना करतो. कोणी आपल्याला जशा प्रकारे गाईड करतं, तशा प्रकारे आपण त्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करतो. एवढं सगळं करूनही आपल्याला हवा तसा पुरेपूर त्याचा रिझल्ट येत नाही. आपण म्हणतो की आयुष्यामध्ये एवढं सगळं करून, देवाच्या एवढ्या उपासना करून, एवढ्या साधना करून, कुठेतरी अजूनही आपण एका ग्रीफमध्ये आहोत, एका दुःखामध्ये आहोत. अजूनही ते समाधान आपल्याला मिळत नाहीये किंवा काही ना काहीतरी आपल्या समोर असं होत असतं की त्यामुळेच आपल्याला जीवनामध्ये समस्या आहेत असं आपण नेहमी म्हणत असतो. तर या समस्या म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? आपल्या जीवनामध्ये आपल्याला येणारे जे त्रास आहेत हे का होत आहेत? याची जी उत्तरं आहेत ती आपल्याला लॉ ऑफ कर्मामध्ये मिळत असतात. तर आपल्या सर्व समस्यांचं उत्तर देणारं लॉ ऑफ कर्माचं हे सेशन आहे आणि यामध्ये नक्की आपल्याला कळतं की कर्म आपल्यावर कशा प्रकारे प्रभाव टाकत असतात आणि रोजच्या जीवनामध्ये आपण कर्मांना क्लिअर करण्यासाठी काय केलं पाहिजे, ही कर्म नक्की कुठून येतात आणि आपल्यावर त्यांचा प्रभाव आपल्या बॉडीच्या कुठल्या पार्टमध्ये असतो, आपल्या मनाच्या कुठल्या पार्टमध्ये असतो आणि आपण सफर करत असतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघूया की आपण ज्या जगामध्ये राहत आहोत, ज्या जगाला आपण आपल्या भौतिक डोळ्यांनी पाहत आहोत, हे फिजिकल वर्ल्ड ज्याला आपण म्हणतो भौतिक जग आहे. जे आपल्याला समजते, जे आपल्याला जाणवते, जे आपल्याला दिसतंय. पण बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या त्रासांचं जे समस्यांचं निवारण करणारे जे जग आहे आपल्याबरोबर, ते आहे एनर्जी, ऊर्जेचं जग, एनर्जी वर्ल्ड. जर आपण एनर्जीला पाहू शकत नाही, पण एनर्जीला आपण फील करू शकतो. ज्याप्रमाणे आपण परमेश्वराला पाहिलं नाही, पण त्याची एक सूक्ष्म ऊर्जा या जगाला चालवते. त्याची ऊर्जा आपल्याला पुरेपूरपणे मिळत आहे म्हणून आपण आज अशा अनेक अनेक प्रकारच्या धार्मिक स्थळांना भेट देत असतो. आपण देवपूजा करतो, आपण साधना करतो. का कुठेतरी मनामध्ये आपल्या एक भाव आहे, काही इमोशन्स आहेत की अशा सगळ्या गोष्टी केल्याने, अशा सगळ्या साधना केल्याने आपण नक्की जीवनामध्ये काहीतरी मिळवू शकतो. म्हणजेच जेव्हा आपण अशा सगळ्या गोष्टी करत आहोत, आपण कुठल्यातरी ऊर्जेशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत आहोत, की ज्या ऊर्जेशी आपण कनेक्ट होतो ती ऊर्जा आपल्याला मदत करते. कळत नकळतपणे हे आपल्यामध्ये ह्या भावना आहेत. जरी आपल्याला परमेश्वर दिसला नाही तरी तो सूक्ष्म ऊर्जेच्या रूपाने आपल्या बरोबर वास करत आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला मदत करत आहे. तर हे जे एनर्जी जग आहे हे फक्त परमेश्वरापर्यंत, हे जे जग आहे हे जग फक्त परमेश्वरापर्यंत मर्यादित नाहीये. तर हे जग अजून अनेक अशा या एनर्जी वर्ल्डमध्ये, या ऊर्जा जगामध्ये अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीये, ज्याची आपल्याला कल्पनाही नाहीये. आपल्या अवतीभोवती आज असंख्य रूपामध्ये एनर्जी वावरत आहे, अनेक विविध रूपामध्ये एनर्जी वावरत आहे, पण ती आपल्याला जाणवत नाही. आपण जी हवा घेत आहोत, जे ऑक्सिजन घेत आहोत, ही एक ऊर्जा आहे. आपण परमेश्वरापुढे जी दिवाबत्ती करतो, जी अगरबत्ती ओवाळतो, ही एक ऊर्जा आहे. आपण जे नामस्मरण करतो त्या नामामध्ये, त्या शब्दांमध्ये एक ऊर्जा आहे. असं अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या आपण काही गोष्टी करत आहोत, या प्रत्येकामध्ये ऊर्जा आहे.
प्रत्येकामध्ये ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा कुठेतरी आपल्याला जीवनामध्ये हेल्प करत असते. तर आपण आपल्या या भौतिक डोळ्यांनी दिसणाऱ्या फिजिकल वर्ल्डवर पूर्णपणे विश्वास ठेवत आहोत. पण ऊर्जा जगाची माहिती अशी आहे की सहजपणे समोरच्याला ती पटत नाही, कारण त्याच्या डोळ्यांनी तो पाहू शकत नाहीये. त्यामुळे ऊर्जा जग हे काय आहे आतापर्यंत जवळजवळ अनेक लोकांना अजून ती पूर्णपणे माहिती नाही. त्यांना फक्त ईश्वर, परमेश्वर, त्याची साधनाच माहिती आहे. पण खरा ईश्वर, ऊर्जेचं जे स्रोत आहे हे एक्झॅक्टली कसं आहे हे त्याला माहिती नाहीये. तर जेव्हा आपण स्पिरिच्युअल प्रॅक्टिस, रिअल स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये आपण प्रवेश करतो, आपण सायंटिफिक, वैज्ञानिक दृष्टिकोनातनं जेव्हा आपण ऊर्जेला ओळखायला शिकतो, तेव्हा आपण आपली प्रगती करत असतो. आपण आपल्या ऊर्जेची, आपल्या सोल, माइंड, बॉडीची आपण प्रगती करत असतो. कारण आपलं हे जे भौतिक शरीर आहे हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु आपला सोल जो आहे, आपला आत्मा, या पंचमहाभूतांच्या शरीरामध्ये वास करणारा जो आपला सोल आहे, हा ऊर्जेपासून बनलेला आहे. हा ऊर्जेपासून बनलेला आहे. तर या तुमच्या शरीराला सशक्त राहण्यासाठी तुम्ही काय करत असता? तुम्ही एक्सरसाइज करता. आपण हेल्दी राहण्यासाठी प्लीज त्यांचा आवाज म्यूट करा, ज्यांचा अनम्यूट आहे. खुश की बात हो गई ना कैमरा. आपल्या भौतिक शरीराला आपण काय करतो? आपल्या या भौतिक शरीराला, फिजिकल बॉडीला शक्ती मिळावी, बळ मिळावं म्हणून आपण काय करत असतो? आपण व्यवस्थित जेवत असतो, आपण अन्न ग्रहण करत असतो, आपण एक्सरसाइज करतो त्याला मेंटेन ठेवण्यासाठी, आपण पाणी पित असतो, आपण ऑक्सिजन घेत असतो, आपण अनेक दिवसभर अशा क्रिया करतो, आपण झोपतो. या सगळ्या क्रियांमुळे काय होत असतं? आपली फिजिकल बॉडी जी आहे, आपलं जे भौतिक शरीर आहे, हे शरीर स्ट्रॉंग आणि हेल्दी होतं. परंतु यामध्ये वास करणारा जो आपला सोल आहे, या सोलसाठी आपण काय करत असतो? तर तुम्ही जी दैवी साधना जी काही रोजच्या जीवनामध्ये करता, ही तुमच्या आतमध्ये एक समाधान देते, एक ऊर्जेला बोलवते तुम्हाला एक ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी. पण तेवढ्याने खरोखर आपण आतमधून तेवढे एनलायटन झालो आहोत का? आपल्या आतमध्ये आपल्या आत्म्याची शक्ती, आपल्या आत्म्याची पॉवर तेवढी वाढलेली आहे का? ती ऊर्जा आतमध्ये आहे का? तर नक्कीच नाहीये. कारण एक्झॅक्टली आपल्या सोल माइंडची जी पॉवर आहे, जी एनर्जी आहे, ही वाढण्यासाठी आपण एक्झॅक्टली काय केलं पाहिजे याची पुरेपूर कल्पना आपल्याला नाहीये. आपण अनेक जणांनी प्राणिक हिलिंग ऐकलं असेल, आपण अनेक जणांनी रेकी ऐकलं असेल, पण हे एक्झॅक्टली काय? आणि ज्यांना याची माहितीही नाहीये ते डायरेक्टली बोलतात, हा आमचा असल्या गोष्टींवर विश्वास नाही. विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला त्या अशा प्रकारच्या गोष्टींची, अशा प्रकारच्या या सगळ्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसची तितकीशी माहिती आहे का? नाहीये. तरीही लोक असं बोलतात आणि मग अशा प्रकारचे चुकीचे मिथ्स पसरवले जातात. पण एनर्जी ही आपल्याला खूप चांगल्या प्रकारे हेल्प करत असते. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे बदल करून देण्यासाठी एनर्जी आपल्याला हेल्प करते. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचे त्रास आहेत? 3 मेजर प्रॉब्लेम्स आपल्या प्रत्येकाला ज्या आयुष्यामध्ये असतात, हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप. हे 3 प्रकारचे मेजर इश्यूज प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आज वावरत आहेत. सक्सेस नाहीये, करिअरमध्ये ग्रोथ नाहीये, आर्थिक अडचणी आहेत, नात्यांमध्ये सामंजस्य नाहीये, समाजाशी पटत नाहीये, कुठेतरी अनबन होत आहे किंवा आपण सस्टेन करू शकत नाही, लोक मला फसवतात, माझ्याशी चांगलं वागत नाही किंवा माझं एक प्रभुत्व कुठे प्रस्थापित होत नाही, मी कुठे काही करायला गेल्याने मला त्यामध्ये सक्सेस मिळत नाही. अशा अनेक प्रकारच्या ज्या सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत आपल्याकडे, हे येतात कुठून? याचा रूट कॉज कुठे हे शोधणं इम्पॉर्टंट असतं आणि त्यावर जेव्हा आपण तशा प्रकारचं सोल्युशन करतो तेव्हा आपल्याला त्याचा रिझल्ट मिळू लागतो. तर इथे लॉ ऑफ कर्म बद्दल आपण असं बोलणार आहोत की कर्माचा कायदा आपल्याला प्रत्येकाला माहितीये. कर्म असं आहे, युनिव्हर्सल जो लॉ आहे तो काय आहे? तुम्ही जे पेराल ते उगवेल. जर आपण आंब्याची बी पेली तर त्या झाडाला आंबेच येणार, लिंबू येणार नाहीये. पण जसं आपण आता मनुष्य जन्मामध्ये आहोत
आपण अनेक जन्मांमध्ये अनेक जन्म आपले झाले आहेत, गतजन्म अनेक झाले आहेत. अनेक जणांचा या पुनर्जन्मावर विश्वास नाहीये, पण आज या मध्ये सुद्धा विज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे की व्यक्तीच त्याचं पास्ट लाईफ रिग्रेशन करून त्याच्या गतजन्मांना पाहू शकतो. तिकडे त्याने कुठल्या प्रकारच्या घटना आज अजूनही त्याच्या आतमध्ये, त्याच्या खोल सबकॉन्शियस अनकॉन्शियस माइंड मध्ये दडलेल्या आहेत. एका प्रॉपर थेरपीने त्याला त्या मनाच्या कोपऱ्यापर्यंत नेऊन त्याच्या आतमधील ते गतजन्मांचे इव्हेंट बाहेर काढले जातात आणि त्याला त्याच्या या लाईफमध्ये जो प्रभाव त्याच्या आयुष्यावर झाला आहे त्या प्रभावाला हील केलं जातं. म्हणजे प्रत्येक वेळी आपला संबंध जो आहे हा गतजन्माशी नक्कीच आहे. तर कर्म असं आहे की जे आपण फेकलेलं आहे या युनिव्हर्समध्ये, आपण जे काही कर्म केलेलं आहे तेच आपल्याकडे पुन्हा रिटर्न आलेलं आहे, पुन्हा त्या एनर्जी फॉर्म मध्ये आपल्याकडे ते परत आलेलं आहे. आता आपण बरेच जण जेव्हा एक क्लायंट जेव्हा येत असतात माझ्याकडे आणि जेव्हा ते अनेक प्रकारचे त्यांचे प्रॉब्लेम्स सांगतात, तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य असं असतं की आम्ही तर या जन्मात कधी कोणाचं वाईट बघितलं नाही, वाईट विचार केला नाही, तरी आमच्या बाबतीत आम्हाला अनेक नकारात्मक त्रास होत आहेत या जीवनामध्ये, आमच्याच बाबतीत सगळं वाईट होत आहे आणि ज्यांनी पापकर्म करत आहेत जे त्यांचं चांगलं होत आहे. पण ऍक्च्युली आपण अशा प्रकारे कधीच कोणाला जज करू नये. तर आज तुमचं जे संपूर्ण आयुष्य आहे, तुम्ही हा जो करंट लाईफ, हा जो जन्म घेतलेला आहे, या जन्माचं जे कार्मिक अकाउंट तुम्ही करून आलेला आहात, त्या कार्मिक अकाउंटचं, पास्ट लाईफच्या कार्मिक अकाउंटचं जे फळ आहे ते तुम्हाला या जन्मामध्ये पूर्णपणे मिळालेलं आहे. जेव्हा तुमच्या जन्माच्या वेळी आकाशामध्ये जे चंद्र, तारे, सूर्य हे जे ग्रह तयार झाले आणि त्या पर्टिक्युलर वेळेला तुम्ही जन्म घेतला, त्या जन्मामध्ये तुम्ही तुमच्या कर्मांना कशा प्रकारे तुमच्या आयुष्याला चालवणार आहात, तुमची कर्म कशी असतील. कारण सकाळी झोपेतून उठल्यापासून इवन त्याच्या आधीपासूनच आपण कुठलं तरी कर्म करतच आहोत. तुम्ही झोपत असता, त्या तुमची झोपण्याची जी स्थिती आहे हे सुद्धा तुम्ही झोपण्याचं कर्मच करत आहात. त्यानंतर उठून जी आपली दिनचर्या आहे दिवसभराची, तसंच तुम्ही अगदी रात्री झोपेपर्यंत जी तुमची संपूर्ण दिनचर्या आहे, इथे तुम्ही प्रत्येक कर्मच करत आहात. ऑफिसला जाणं, घरी येणं, त्यानंतर जे काही तुम्ही करत आहात, लहान मोठ्या ज्या ऍक्शन्स करत आहात हे तुमचं कर्म आहे. शिवाय बॉडी ऍक्शन करता आणि त्याशिवाय आपण माइंडने सुद्धा असंख्य जे विचार करतो, इथे सुद्धा आपण थॉट कर्म, विचारांची कर्म जनरेट करत असतो. तर अशा प्रकारे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये या प्रेझेंट लाईफ मध्ये सुद्धा अनेक प्रकारची कर्म करतच आलेलो आहोत. पण या जन्माची जी पूर्ण मांडणी आहे, जी नोंदणी आहे, ही तुम्ही नेक्स्ट लाईफ मध्ये घेऊन जाता. तर लॉ ऑफ कर्म कसं काम करत असतं, तुम्ही तुमच्या गतजन्मामध्ये, पास्ट लाईफ मध्ये जे काही कर्म केलेलं आहे त्या कर्मांची संपूर्णपणे नोंद, जसं आपण ऐकलेलं आहे की चित्रगुप्त असतात, यम आहे, यमदूत आहेत, हे प्राण घेऊन जातात, चित्रगुप्त, हे सगळं आपण ऐकलेलं आहे. पण या ऐकीव गोष्टी असल्या तरी त्या तितक्याच खरं आहेत. युनिव्हर्स, ब्रह्मांड हे खूप मोठं आहे, इथे असंख्य मास्टर्स आहेत. असं आपल्या प्रत्येक कर्मांची नोंदणी ही खरोखर केली जाते की एखादा व्यक्ती मनामध्ये सुद्धा काय विचार करत आहे, नकारात्मक विचार करत आहे कोणाबद्दल, तरी तो त्या मनाने ते माइंड कर्म जनरेट करत आहे. आज त्याला फिजिकल बॉडीने ऍक्शननी तो कुठलं वाईट कर्म करत आहे, कोणाला मारत आहे, कोणाला त्रास देत आहे, कोणाला फिजिकली तो पीडा देत आहे, तर तो ते वाईट कर्म करत आहे. आणि या प्रत्येक कर्माची जी नोंद आहे ती वरती आकाशिक बुक म्हणतात त्याला, याच्यामध्ये केली जाते. आणि आपल्या मृत्यूनंतर आपला जो सोल फॉर्म आहे, कारण आपण बॉडी महाभूतांपासून बनलेली आहे, ती त्यात परत विलीन होते आणि त्या शरीराबरोबर आपलं चेतन मन जे आहे, ज्या मनाने आपण सगळ्या जगाला जाणत आहोत, पाहत आहोत, आपल्याला या जगाची जाणीव होत आहे, ते मनही आपण आपल्या त्या बॉडी बरोबर तिथेच सोडत असतो. पण त्यानंतर आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला घेऊन, कारण माइंडचे फंक्शन्स आहेत कॉन्शियस, सबकॉन्शियस, त्याचे सुद्धा सब पार्ट आहेत, पण त्याबद्दल आता आपण बोलणार नाहीये. तर
सबकॉन्शियस माइंड जे असतं ते आपल्या आत्म्याशी जोडलेलं आहे आणि या माइंड मध्ये आपल्या अनेक जन्माच्या सगळ्या मेमरीज आहेत. आपल्या अनेक जन्माच्या सगळ्या मेमरीज आहेत. इथे वृषाली पुणेकर तुमचा आवाज जरा म्यूट करा. तर या माइंड मध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आपल्या अनेक जन्मांच्या मेमरीज आहेत. तर या मेमरीजना आपण घेऊन आपण पुढे जातो आणि मृत्यूच्या आधी सुद्धा असं स्पिरिट वर्ल्ड आहे जिथे आपण जातो, जिथे आपल्याला सगळं काही दाखवलं जातं. आपल्या कर्मांची नोंदणी आपल्याला दाखवली जाते की तुझ्या हातून अशा प्रकारची असंख्य कर्म या जन्मामध्ये, जर जन्माला आता तू सोडून आलेला आहेस, तुझा मृत्यू झालेला आहे, अशा प्रकारची कर्म तू केलेली आहेस. आणि जेव्हा आपण ती कर्म बघतो तेव्हा आपल्या प्युअर सोलला असं वाटतं की आपल्या हातून इतकी सारी नकारात्मक सगळी कर्म घडली. ऍक्च्युली तो गेला होता काही त्याच्या आधीच्या जन्माला क्लिअर करण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतला. पण इथे आल्यानंतर या भौतिक जगामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला सगळ्या आपल्या ज्या मेमरीज आहेत या लॉक केल्या जातात. आपल्याला माहिती नाही की आपण कुठून आलो, आपल्याला गत जन्माचं काही आठवत नसतं. आपण त्या स्पिरिट वर्ल्ड मध्ये सुद्धा काय प्रॉमिसेस करून आलेलो आहे हे आपल्याला काही माहिती नसतं. आपली मेमरी तिथे लॉक केली जाते. फक्त आपण कमिटमेंट करून आलेलो असतो की या जन्मामध्ये ही कर्म माझी जी बॅलन्स आहेत, ही माझी कर्म मी परत जन्म घेऊन क्लिअर करणार आहे. आणि पुन्हा आपण जन्म घेतो आणि एका पर्टिक्युलर एज मध्ये आल्यावर आपल्यावर अनेक प्रकारचे संस्कार केले जातात. म्हणजे आपण पाहत आहोत पॅरेंट्सचे संस्कार असतात. आपण ज्या सर्कलमध्ये जातो, ज्या जशा व्यक्तींमध्ये जातो, त्यांचाही प्रभाव एका संस्काराच्या फॉर्म मध्ये चांगला किंवा वाईट आपल्यावर पडतो. आणि असं करत करत या वळणावर सुद्धा आपण त्या आधीच्या कर्मांना क्लिअर करायला म्हणजे हील करायला आलेलो असतो आणि पुन्हा आपली ती मेमरी लॉक झाल्यामुळे आपल्याला आठवत नाही की आपण का आलेलो आहोत इकडे. आणि या भौतिक मायावी जगाला आपण खरं जग समजू लागतो. आपल्याला असं वाटू लागतं की हेच सगळं आहे आणि इथे राहून एक व्यक्ती आयुष्यभर जन्म आणि मृत्यू या संपूर्ण सायकलमध्ये, या संपूर्ण जीवनामध्ये ज्या नॉर्मल गोष्टी करतो ते प्रत्येक जण टेस्ट करतात. त्यापेक्षा वेगळं काही करत नाही. एक दिवस जन्म घ्यायचा, संपूर्ण आयुष्य आपण त्या जन्मामध्ये घालवायचं आणि एक दिवस आपण मृत्यू आपला होणार. हे सगळं आपलं ठरलेलं आहे असं आपल्याला वाटतं. पण या जन्म मृत्यूच्या सायकल मधनं आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळावी का, आता त्याच सायकल मध्ये आपण अडकत चाललोय. जन्म मृत्यू अशा प्रकारच्या सायकल मध्ये आपण प्रत्येक वेळी आधीच्या कर्मांना क्लिअर करायला आलेलो असतो. आपल्याला न आठवल्यामुळे आपण त्या जगामध्ये गुंतून जातो आणि नंतर आपण पुन्हा नवीन कर्म जनरेट करतो आणि असं करत करत परत आपण जन्म घेतो. काही वेळेला व्यक्तींच्या अनेक जन्माचे पॅटर्न्स जे असतात, सेम पॅटर्न्स ते कॅरी फॉरवर्ड करतात. काही व्यक्तींना तुम्ही बघितलं असेल, कोणाला पाण्याची भीती असते, कोणाला अग्नीची भीती वाटते, कोणाला काळोखाची भीती वाटते, कोणाला उंचाची भीती वाटते. ही फिअर कुठून आली फिअर याचं उत्तरही कोणाकडे नसतं. का अचानक एखाद्या लहान मुलाला पाण्याची भीती वाटते, त्याने आधी कधी पाण्याचा अनुभव घेतला नव्हता, पण कुठून आली ही फिअर? त्याला काय कळतंय पाणी म्हणजे काय असतं एक्झॅक्टली? अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा या आपण गोष्टी बघितलेल्या आहेत. तर ही त्यांची पास्ट लाईफची जी मेमरी स्टोअर आहे त्यांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये, ती त्यांच्या आतमधल्या इव्हेंटना जागृत ठेवलेलं असतं त्यांनी आणि त्यामुळे त्यांना अशा अनेक गोष्टींची भीती वाटते. बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स होतात. जोपर्यंत तुमच्या आयुष्यात आलेले आज जे पण सोल, जे पण आत्मे, आज आपण आत्मा हा शब्द यासाठी वापरतोय कारण प्रत्येक आत्मा जो तुमच्या समोर आहे आज एक नात्यांमध्ये उभा आहे, एका मैत्रीमध्ये उभा आहे, एखाद्या कंपनीच्या एम्प्लॉईज मध्ये उभा आहे. अशा अनेक प्रकारचे जे आपण सोल आपल्या जीवनामध्ये आहेत त्यांनी वेगवेगळ्या रूपामध्ये तुमच्याकडे येण्याचा एक रोल प्ले केलाय. पण कुठलाही व्यक्ती तुमच्याकडे उगीच अट्रॅक्ट नाही झालाय किंवा तुम्ही जीवनामध्ये ज्यांना अट्रॅक्ट केलेलं आहे ते असं सहज नाही केलंय. त्या व्यक्तींबरोबर तुमचं काहीतरी कर्म असतं,
ते कर्म जितक्या वेळेचं आहे, जितक्या ड्युरेशनचं आहे, तितकाच तो व्यक्ती त्याबरोबर एकत्र राहतो. काही काळामध्ये जेव्हा कर्म संपतं, ऑटोमॅटिकली आपण त्या व्यक्तीपासून लांब जातो किंवा ती व्यक्ती आपल्याला सोडून जाते. तर यामागे कर्म. आणि मग इथे आपल्याला काय पाहिजे, आपल्यामध्ये ऍक्सेप्टन्स पाहिजे. आपण प्रॉब्लेम्स म्हणतो, ज्याला आपण प्रॉब्लेम समस्या म्हणतो, त्या समस्या नसून ती आपली कर्म आहेत. आपण जेव्हा म्हणतो की आज माझ्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी मला सगळ्या बाजूने येत आहेत. का येत आहेत? कारण तुम्ही पास्ट लाईफ मध्ये, तुमच्या गत जन्मांमध्ये तुम्ही कुठले तरी मनी कर्म जनरेट केलेले आहेत. आपल्याला नाही माहिती आपण गत जन्मामध्ये कोण होतो आणि आपण काय काय केलेलं आहे. जर तुम्ही तुमच्या पास्ट लाईफ मध्ये चोरी केलेली आहे, कुठे दरोडा घातलेला आहे, कोणाला व्यवहारामध्ये फसवलेलं आहे, कोणाला पैशांच्या बाबतीमध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर चुकीचे व्यवहार करून त्यांना फसवलेलं आहे, आपल्याला नाही माहिती आपण काय केलेलं आहे, आपल्याला नाही आठवत आपल्या मेमरीज. आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये जे प्रत्येक सोलचे रोल बघत आहोत, त्या प्रत्येक रोल मधनं आपण आलेलो आहोत. तर आपल्याला माहिती नाही आपण पास्ट लाईफ मध्ये कुठल्या प्रकारचं कर्म केलंय, आणि त्यामुळे ते कर्म तुमच्या या लाईफ मध्ये तुमच्या आतमध्ये आहे, तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे. त्याचे लहान लहान ठसे, ज्याला इम्प्रिंट्स म्हटलं जातं, ते तुमच्या आतमध्ये आहेत, तुमच्या डीएनए मध्ये आहेत, तुमच्या एनर्जी बॉडी मध्ये आहेत. तर हे जे ठसे आहेत, या ज्या इम्प्रिंट्स आहेत, या ज्या वेळेला ऍक्टिव्हेट होतात, त्यावेळेला तुम्हाला तो प्रॉब्लेम जनरेट होतो. म्हणून तुम्ही जे काही सोल्युशन करता, किंवा आपण पुढे ऍस्ट्रोलॉजीचं पण ऐकणार आहोत, तर जे काही आपण सोल्युशन करतो, कधी कधी ते फलित होत नाही किंवा टेम्पररी रिझल्ट देतात, पण पुन्हा तसंच आपल्या लाईफमध्ये येतं. कारण तुम्ही त्या प्रॉब्लेमला मुळापासून क्लिअर केलेलं नसतं. जेव्हा आपण मुळापासून त्या प्रॉब्लेमला पूर्णपणे संपवतो, त्याला हील करणं असं म्हणतात, पूर्णपणे काढून टाकतो, तेव्हा आपल्या आयुष्यातील ते प्रॉब्लेम्स क्लिअर होऊ लागतात आणि त्या स्थितीमध्ये चांगले परिवर्तन आपल्याला जाणवते. ते इथे आपण थोडंसं सोल इव्हॉल्युशन बद्दल जाणून घेऊया. सोल इव्हॉल्युशन म्हणजे आपण आता ज्या ह्युमन बॉडीमध्ये आहोत, इथे आपल्या बॉडीला चालवणारा एक आत्मा, एक ऊर्जा आपल्या आतमध्ये, ज्याला आपण आत्मा असं नाव ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर हा कसा इव्हॉल्व झाला, आपण अनेक वेदांमधून आजपर्यंत प्रत्येक, जर तुम्ही काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करत असाल किंवा तुम्हाला थोडंफार त्याबद्दल माहिती आहे, तर प्रत्येकाला हे माहिती असेल की सांगितलेलं आहे की मनुष्य हा 84 लक्ष योनी फिरून येतो. पण जर कोणी तुम्हाला विचारलं की 84 लक्ष योनी मनुष्य कसा फिरतो, तर आपल्याकडे नक्की त्याचं उत्तर नसेल. ते आपण आज बघणार आहे. ते पहिल्यांदा आपला जो सोल आहे, जेव्हा अर्थवर, तेव्हा तो क्रिस्टल फॉर्म मध्ये होता. त्याचं जे पहिलं फॉर्म आहे आपल्या सोलचं, ते क्रिस्टल फॉर्म आहे. ठीक आहे. म्हणून आज आपण क्रिस्टल पण बघतो, आपण अनेक क्रिस्टल वेअर करतो, किंवा क्रिस्टल आपल्या जीवनावर कसे परिणाम करतात हे आपण ऐकतोय. ज्यांना माहिती असेल, ज्यांनी कधी वापरलं आहे, किंवा रत्न तर सगळ्यांनाच माहिती आहेत. आपण अनेक ग्रहांच्या रत्नांच्या अंगठ्या घालतो आणि त्या आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणतात. आपण म्हणतो की ही अंगठी घातल्याने आपल्याला, जेव्हा ऍस्ट्रोलॉजिकल आपण रेमेडी करतो, तेव्हा अशा प्रकारच्या रत्नांच्या अंगठ्या घाल्या असं आपल्याला सांगितलं जातं आणि त्याचा आपल्याला रिझल्ट येतो. मग असा रिझल्ट काय येतो त्यांना घातल्यानंतर, याचं कारण काय? त्या क्रिस्टल मध्ये सुद्धा जीव आहे, त्या क्रिस्टल मध्ये सुद्धा एक आत्मा आहे. ठीक आहे. प्रत्येक आत्मा जेव्हा दुसऱ्या आत्म्याला सहाय्य करतो, तेव्हा तो इव्हॉल्व होतो. प्रत्येक आत्मा जेव्हा दुसऱ्या आत्म्याला हेल्प करतो, अनकंडिशनल हेल्प, जिथे निस्वार्थपणे जेव्हा हेल्प केली जाते, तेव्हा तो इव्हॉल्व होतो. म्हणून आज जेव्हा आपण रत्न किंवा क्रिस्टल अशा प्रकारच्या गोष्टी वेअर करतो किंवा त्याचा यूज करतो, तेव्हा, आणि जर त्या क्रिस्टलने आपल्याला चांगला हेल्प केल्याने आपल्याला वाटतं की हा रत्न घातल्यापासून माझ्या जीवनात खूप परिवर्तन झालंय, तेव्हा तो सोल तिथे ब्लेस होतो, त्याला आपले आशीर्वाद मिळतात. आणि अशा प्रकारे हळूहळू सोल इव्हॉल्व झालाय. इथे कोणाचा तरी आवाज अनम्यूट आहे, प्लीज म्यूट करा. तर पहिल्यांदा आपण क्रिस्टल फॉर्म मध्ये होतो, त्यानंतर अनेक हजारो वर्ष आपण क्रिस्टल फॉर्म मध्ये राहिल्यानंतर हळूहळू आपला सोल थोडा, त्याची चेतना हळूहळू वाढू लागली.
त्यानंतर आपण प्लांट फॉर्म मध्ये आलो. आपण अनेक प्रकारची झाडं जी आपल्याला माहितीही नाही आहेत, त्या एक एक झाडारोपांमधना आपला हा आत्मा, एक सोल आपला फिरून आलेला आहे. त्या अनेक झाडांमध्ये जाऊन त्याने तो अनुभव घेतला आहे, की जेव्हा मी मोगरा होतो तेव्हा कशी फिलिंग होती, जेव्हा मी गुलाब होतो तेव्हा कशी फिलिंग होती, जेव्हा मी नारळाचे उंच कल्पवृक्ष होतो तेव्हा कशी फिलिंग होती. अशा अनेक वृक्षांमधनं तो सोल फिरून त्याने प्रत्येक झाडाचा अनुभव घेतलेला आहे. असा प्रत्येक झाडारोपांमधनं हा सोल फिरून आल्यानंतर तो ॲनिमल फॉर्ममध्ये आला. ॲनिमल फॉर्ममध्ये म्हणजे आधी कीटक, नंतर पक्षी, नंतर पाळीव प्राणी, त्यानंतर वाईल्ड ॲनिमल, अशा अनेक प्रकारच्या ॲनिमलच्या प्रत्येक अनेक प्रकारचे जे प्राणी, कीटक आहेत, या सगळ्या फॉर्ममधनं आपला आत्मा फिरून आला. आणि हळूहळू जेव्हा त्याची चेतना, त्याचा कॉन्शियसनेस हाय झाला, तेव्हा तुम्ही बघा काही प्राणी जे असतात माणसाळलेले आहेत असं आपण म्हणतो. कारण व्यक्ती माणसांमध्ये राहून, ते प्राणी माणसांमध्ये राहून, कारण त्यांची वेळ आलेली असते पुढे जाऊन ह्युमन जन्म घेण्याचा, ह्युमन फॉर्म मध्ये जन्म घेण्याचा त्यांची वेळ आलेली असते. म्हणून पहिल्यांदा ते माणसाळतात. त्या माणसांच्या सवयीमध्ये ते वावरतात. त्यांना माणसं कळतात, त्यांना पूर्णपणे त्यांच्या सवयी कळतात आणि त्या कारण त्यांची वेळ आलेली असते पुढील जन्म मनुष्याचा घेण्याची. आणि मग जेव्हा ती चेतना वाढते त्यानंतर त्यानंतर तो ह्युमन फॉर्म मध्ये येतो. आणि मग मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपण अनेक जन्म घेतो. अनेक जन्मात आपण जेव्हा आपण ह्युमन फॉर्म मध्ये येतो तेव्हा आपल्याला जे कॉन्शियस माइंड दिलं जातं, ज्या कॉन्शियस माइंडने, कारण जे प्राणी आहेत या प्राण्यांना फक्त इमोशन्स असतात, त्यांना कॉन्शियस माइंड नसतं जसं ह्युमनला असतं. त्यामुळे ते तर्कवितर्क लावू शकत नाही. त्यांच्यामध्ये सगळे विचार किंवा डाऊट, फिअर नसतात, जे ह्युमन मध्ये असतात. जेव्हा आपण ह्युमन फॉर्म मध्ये आलो तेव्हा आपल्याला एक माइंड दिलं, ज्याला आपण कॉन्शियस माइंड असं म्हणतो. आणि या कॉन्शियस माइंडने तर्कवितर्क लावायला सुरू केले आणि या सगळ्यांमुळे त्याने कर्म जनरेट करायला स्टार्ट केलं. तर कर्म म्हणजे असे असतात जे आपण जाणून बुजून करतो किंवा आपण कळत नकळतपणे करतो. पण जे आपण युनिव्हर्स मध्ये सोडलेलं आहे तेच आपल्याकडे रिटर्न येतं. फक्त ते केव्हा येतं? काही कर्म तुमच्याकडे एका जन्मामध्ये परत येतं, काही 2 जन्मामध्ये, तर काही 10 जन्मांमध्ये. आज तुम्ही जे काही सफर करत आहात, जो काही तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असू दे, कुठलाही, अगदी लहान मोठा किंवा तीव्र, तरीही तो कुठल्या तरी जन्माचा एक तुमचा कार्मिक पार्ट आहे जो हील नाही झालाय. ज्याला असं आपण म्हणतो हील नाही झाला म्हणजे तो पूर्णपणे क्लिअर झाला नाही. अजूनही तुमच्या बॉडीच्या कुठल्या तरी पार्ट मध्ये तो बॅलन्स आहे. जेव्हा आपल्याला फिजिकल इलनेस येतो, आपल्याला शारीरिक व्याधी होतात, आज गुडघेदुखी, हाय बीपी, डायबिटीज, किडनी, लिव्हर, अशा अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण ऐकत आहोत. कॅन्सर सारखे आजार आज वाढू लागले आहेत. हे कशामुळे होत आहेत? हे सगळेच्या सगळे जे काही आपल्याला आजार होत आहेत, हे कार्मिक आजार आहेत आपले. हे कर्म आहेत आपली. ज्या ठिकाणी तुम्ही जर फिजिकल बॉडीने कोणाला सतवलं आहे, त्रास दिला आहे पास्ट लाईफ मध्ये, तर तुम्ही फिजिकल बॉडीने केलेल्या कर्मांची नोंदणी वरती झाली होती आणि या जन्मात तुम्हाला त्या वेळेला जेव्हा तुमचं कर्म फलित होणार आहे त्यावेळेला आज ते कर्म तुमच्यामधनं बाहेर आलं आणि तुम्हाला त्याचा त्रास व्हायला लागला. ह्याला आपण म्हणतो प्रारब्ध कर्म, जे आता फ्रुटफुल झालं आणि तुम्हाला अचानक, आपण म्हणतो अचानक, आपण बघितलंय चालत फिरत असणारा व्यक्ती, त्याला अचानक अटॅक आला, उद्या त्याच्या जाण्याची बातमी आपल्याला येते, किंवा काही व्यक्ती लगेच त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला, असं बघितलेलं आहे. तर अचानकपणे जेव्हा कुठलं कर्म आपलं बाहेर येतं तेव्हा अशा प्रकारच्या कुठल्याही फिजिकल व्याधी आपल्याला उद्भवतात आणि आपल्याला वाटतं की कळलंच नाही सहजपणे, म्हणजे असं कसं काय एकदम पटकन झालं, हे आपण अशा प्रकारचे विचार करतो. तर हे सगळं यामुळे होतं, ही कधीही कुठलं कर्म आपलं बाहेर येईल आपल्याला माहिती नसतं. आणि त्यामुळे जेव्हा आपण लॉ ऑफ कर्मा, आपण ऍक्शन, बिहेवियर, थॉट, आपण म्हणतो ना की आपण आपले जे 5 सेन्स आहेत, आपले जे 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत, कुठले, त्वचा, डोळे, कान, आपली फिलिंग, हे जे आहे, नाक, स्मेल घेणं,
टेस्ट घेणं, याने आपण कर्म जनरेट करत असतो. जेव्हा डोळ्यांनी आपण काही नकारात्मक बघतो, जेव्हा वाणीने आपण काही नकारात्मक बोलतो, जेव्हा कानाने आपण उगीचच नकारात्मक गोष्टी ऐकतो, तेव्हा आपण इथे कर्म करत असतो. आणि आपल्याला वाटतं की हे सगळं आपल्याला छान वाटतंय करायला, पण तिथे आपल्या कर्माची नोंदणी होते आणि ते कर्म आपल्याकडे रिटर्न येत असतं. आज लाईफमध्ये जे पण आपल्या होत आहे, हे फक्त आणि फक्त आपणच केलेल्या कर्मांची ती तीव्रता आहे. कर्मांचं ते कार्मिक अकाउंट आहे, आज आपल्याकडे आलेलं आहे आणि आपल्याला त्याची फळं अशा प्रकारे मिळत आहेत. जर तुमच्या लाईफमध्ये सुख आहे, जे पण तुम्हाला सुख मिळत आहे, कारण सुख आणि दुःख हे दोन्ही आपल्या आयुष्यामध्ये ये जा करत असतात. पण जे सुख तुम्हाला वाटत आहे, ते सुख म्हणजे तुमच्या पास्ट लाईफची पुण्याई आहे. तुमच्या पास्ट लाईफची पुण्याई आहे, ती तुमच्याकडे आज रिटर्न आलेली आहे. त्याचं चांगलं फळ तुम्हाला या जन्मामध्ये मिळत आहे. पण जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत असं आपण म्हणतो, ते आपल्या पास्ट लाईफचं जे नेगेटिव्ह कर्म आहे, त्याचं फळ आपल्याला मिळत आहे. आपण जेव्हा इथे जन्म आलोय, आपल्याला असं म्हटलं जातं, जगी सर्व सुखी असा कोण आहे? हे जेव्हा आपण ऐकतो, कारण पृथ्वीवर जेव्हा जेव्हा एखादा मोठा संतही असू दे, ज्याचे आज लाखो फॉलोवर्स आहेत, असा संतही आज पृथ्वीवर केवळ त्याचसाठी आहे, कारण त्याचं काहीतरी इथे कर्म बॅलन्स आहे. त्या कर्माला क्लिअर करण्यासाठीच आज तो संत या पृथ्वीवर आलेला आहे. आज तो संत म्हणून काम करत आहे, पण तो एक आत्मा त्याच्या उरलेल्या सगळे जे त्याचे अनलर्न लेसन आहेत हे शिकण्यासाठी किंवा त्याचे जे अनुभव घ्यायचे राहिलेले आहेत ते घेण्यासाठी, कर्म आहेत ती क्लिअर करण्यासाठी इथे आलेला आहे आणि वास करत आहे. जेव्हा कर्म क्लिअर होतील तेव्हा तो त्यावेळेला इथे राहू शकत नाही, कुठलाही आत्मा. इथे या इथे कोणाचा तरी आवाज अनम्यूट आहे, प्लीज म्यूट करा. तर तुम्ही इथे पाहाल, या इमेज मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, इकडे दिसतंय बघा, या इमेज मध्ये दिसतंय की आपण जेव्हा इथे एका व्यक्तीने दुसऱ्याच्या दारामध्ये कचरा टाकला, तो त्याच्या दारात. तर कर्म अशा प्रकारे आहे, आपण इकडनं एका गोष्टीला, एका कर्माला पुश केलं तर ते कर्म बरोबर फिरून फिरून आपल्याकडे रिटर्न येतं. आज आपल्याला दान धर्म क्रिया करायला सांगितलंय. दान धर्म का करावं? कारण दान धर्म केल्यानेही, दानामुळेही तुमच्या काही कर्मांचं क्लिन्झिंग होऊ शकतं, जे तुमच्या आतमध्ये अजून स्टोर आहेत. बऱ्याच वेळेला ऍस्ट्रोलॉजिकल रेमेडीमध्ये आपल्याला डोनेशन करा असं सांगितलं जातं, या ग्रहाचं डोनेशन करा असं सांगितलं जातं. का सांगितलं जातं आपल्याला हे? कारण तुमच्या हातून झालेल्या कर्माची जे काही तुम्हाला फळं मिळत आहेत, जी नकारात्मक आहेत, ती क्लिअर होण्यासाठी आपल्याला सांगितलं जातं, या ग्रहाचं डोनेशन करा, या ग्रहाचा चॅन्ट करा, या ग्रहाच्या अशा अशा रेमेडी करा. जे पण काही आपल्याला सांगितलं जातं ते त्यासाठी, या कर्मांना क्लिअर करण्यासाठी सांगितलं जातं. तर आपली अनेक प्रकारची कर्म आहेत, त्यापैकी आपली पास्ट लाईफ, गत जन्मांची कर्म आहेत. आपल्या प्रेझेंट लाईफमध्ये रिलेशनशिप, मनी कर्म, टाइम कर्म. जेव्हा आपण वेळेचं पालन करत नाही, कुठलीही गोष्ट कधीही करा, अवेळी करा, तेव्हा सुद्धा आपल्याला टाइम कर्म लागतं. बऱ्याच वेळेला व्यक्ती समोरनं असं सांगतात की आमचं कुठलंही काम वेळेवर होत नाही, प्रत्येक वेळी आम्हाला डिले होतो. तर हा डिले का होतो? कारण तुम्ही कुठलंही काम तुमचं वेळेत केलेलं नाहीये. जर काही व्यक्ती असं सांगतात की आमचे पैसे कधीच वेळेत आम्हाला मिळत नाही, त्याला डिले होतो, कारण तुमचं कुठलं तरी कर्म आहे की तुम्ही वेळेवर मनीच्या बाबतीत, पैशांच्या बाबतीत तुम्ही ते कर्म, कोणाचं देणं आहे, बिल भरणं आहे, रेंट भरणं आहे, जे पण काय, तिथे तुम्ही देखील डिले करता. म्हणूनच तुमच्याकडे येतानाही डिले होतो. कारण डिले होणं, वेळ जो आहे हा शनिदेवाच्या हातामध्ये आहे. शनी देवता ही न्यायाची कारक आहे आणि शनी त्याचं फळ तुम्हाला अशा प्रकारे देत असतो. प्लॅनेटरी कर्मस जे आहेत, म्हणजे आपल्याला आपल्या कुंडलीमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं जातं, तुम्हाला या ग्रहाचा दोष आहे, तुम्ही या ग्रहाची शांती करा, नाहीतर तो
ग्रह तुम्हाला पीडा देतो. का देतो? कारण त्या प्लॅनेटच्या रिलेट तुम्ही कुठलं तरी पास्ट मध्ये कर्म केलेलं असतं आणि त्यामुळे आज त्या ग्रहाला तुमच्या कर्मानुसार ती ऑर्डर आली आहे. कारण प्लॅनेट हे परमेश्वराचे एजंट आहेत असं समजलं जातं. तर तुम्ही जे काही कर्म केलेलं आहे ते प्लॅनेट तुमच्या कुंडलीमध्ये त्या कुंडलीच्या हाऊसमध्ये बसतात आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट देत असतात. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या ग्रहांची शांती करायला सांगितले जाते, डोनेशन करायला सांगितलं जातं. पण जर आपण त्या ग्रहाच्या कर्मालाच क्लिअर केलं, ऍक्शन, बिहेवियर आणि हिलिंग मधून, कार्मिक हिलिंग ज्याला म्हणतात, तुमच्या कर्मांचं हिलिंग करा. आतमध्ये ज्या कर्माचा साठा आहे, लहान लहान कणांच्या रूपामध्ये कर्म साठले आपल्या आतमध्ये, त्या कर्मानं जेव्हा आपण रूट मधनं आपल्या मुळापासून क्लिअर करतो, त्याला कार्मिक हिलिंग म्हणतात, तेव्हा आपल्या अशा प्रकारचे जे सगळे दोष आहेत ते क्लिअर होतात. त्यानंतर वास्तुकर्म आहे, सेल्फ कर्म. जेव्हा सतत जीवनामध्ये आपल्याला अपयश येतं तेव्हा कधी कधी आपण स्वतःलाच दोष द्यायला सुरू करतो. तर अशा प्रकारे सुद्धा आपण आपलं सेल्फ कर्म जनरेट करतो की आपणच आपल्याला दोषी ठरवून आपल्या सोलची जी ऊर्जा आहे, जी एनर्जी आहे, त्याला कमी करत असतो. पितृकर्म. पितृकर्म हा विषय आज म्हणजे खूप वास्ट आहे. कारण आपण हल्ली 99% कुंडलीमध्ये पितृदोष हा सांगितला जातो. पण हा पितृदोष कशामुळे आलेला आहे? कारण पितृदोष आल्यावर आपल्याला नारायण नागबळी सारखी 3 दिवसाची विधी नाशिकच्या ठिकाणी जाऊन, त्र्यंबकेश्वरला जाऊन सांगितली जाते करायला. परंतु माझ्या रिसर्च मध्ये जी आम्ही ऑरा फोटोग्राफी काढतो, यामध्ये अशाच प्रकारच्या विधी करून सुद्धा व्यक्तीला रिझल्ट आला की नाही असं जेव्हा मी केस स्टडीज करत होते तेव्हा नक्की त्यांचं उत्तर नाहीच होतं. 90%, 99% लोकांचं उत्तर नाही होतं. रिझल्ट आला 5%, 10%. मग असं का होतं? करणाऱ्यांनी विधी तर व्यवस्थित केली, शास्त्रानुसार केली, त्र्यंबकेश्वरला जाऊन केली, कारण हे वेदांमध्ये कदाचित या सांगितलेल्या गोष्टी आहेत, त्या केल्या, पण तरी सुद्धा ते का हील झालं नाही? कारण आपल्या ऍक्शन मध्ये सुद्धा बदल करणं इम्पॉर्टंट आहे. कारण पितृकर्म म्हणजे आपल्या वाडवडिलांना जे काही श्राप मिळालेले आहेत, कर्सेस जे आहेत त्यांच्यावर, जे काही तुमच्या कुळाचा उद्धार होणार नाही, तुमच्या कुळामध्ये पुत्र होणार नाही, तुम्हाला तुमच्या कुळामध्ये संतती सुख होणार नाही, अशा अनेक प्रकारचे, कुठल्याही प्रकारचे आपल्याला आठवत नाही, पिढ्यानपिढ्या तिकडनं जो श्राप आलेला आहे आणि तो श्राप मुक्त झालेला नाहीये, तर त्यांच्या जीन्सद्वारे आपल्यापर्यंत तो श्राप पोचला आहे. याला जेनेटिकल कर्म म्हणतात. की आपल्या डीएनए पर्यंत, त्यांच्या गुणसूत्रांमधनं, त्यांच्या डीएनए मधून आपल्या डीएनए पर्यंत हे जे कर्सेस आहेत, हे श्राप आहेत, हे कॅरी फॉरवर्ड झाले. म्हणजेच त्या वाडवडिलांचे इम्प्रिंट्स जीन्सद्वारे आपल्यामध्ये आहेत. मग यांना आपल्याला स्वतःच्या काही कर्मांमधनं क्लिअर करणं गरजेचं असतं. तर दुसरे व्यक्ती जेव्हा आपल्या कर्मांना क्लिअर करायला जातात तेव्हा नक्कीच ती कर्म हील होत नाही, 100% होत नाही. किंवा कुठल्या गुरूंकडे आपण जाऊनही आपली कर्म हील होत नाही. देवही, साक्षात परमेश्वर सुद्धा आपल्या कर्माला हील करू शकत नाही, म्हणजे आपल्या कर्माला पूर्णपणे क्लिअर नाही करू शकत. तो आपल्याला वे दाखवतो, आपल्याला वाटा देतो, आपल्याला दाखवतो, गाईड करत असतो आपल्याला. गुरु हा परमेश्वराचा मीडिएटर आहे. गुरूंकडे जाऊन आपण ज्या काही ऍक्शन करतो, ज्या काही साधना करतो, ज्या काही प्रॅक्टिसेस करतो, त्यामुळे काय होत असतं? त्यामुळे आपल्यावर पडणारा प्रभाव आपल्या कर्मांना, आपल्या ऍक्शन, बिहेवियर, आपल्या चेतनेला बदलण्याचं काम करतो आणि त्यामुळे आपल्या जीवनात हळूहळू परिवर्तन होतो. पण या आयुष्यामध्ये आपल्या ज्या डिझायर्स आहेत, आपल्या ज्या इच्छा आहेत, यांना पूर्ण करण्यासाठी आपण जे काही जीवनामध्ये करतो आणि कळत नकळतपणे आपण इतर आपल्या अवतीभोवती असलेल्या आत्म्यांना जे हर्ट करतो, तिथे सुद्धा आपण कर्म जनरेट करत आहोत. तर अशा प्रकारे आपण जे काही कर्म करतो, आपल्या जीन्सद्वारे सुद्धा आपल्या वाडवडिलांकडनं आपल्याला जी कर्म आली आहेत त्यांना पितृकर्म म्हणतात. स्पिरिच्युअल कर्म, स्पिरिच्युअल रिलिजियस कर्म म्हणजे धार्मिक
आणि स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस मध्ये काही वेळेला चुकीच्या प्रॅक्टिसेस करतात किंवा तुम्ही कालसर्प योग याबद्दलही ऐकलं असेल की कुंडलीमध्ये कालसर्प योग असतो. तेव्हा असं म्हटलं जातं की या व्यक्तीने नागाला मारलं होतं गत जन्मामध्ये, त्यामुळे या व्यक्तीला कालसर्प योग लागला. तर अशा प्रकारे जेव्हा रिसर्च चालू होता तेव्हा त्याचा संबंध, आता पुढे आपण चक्रास बद्दलची माहिती मिळणार आहे तुम्हाला, त्यामध्ये तुम्हाला मी कालसर्प योगाविषयी सांगेन. पण तुमच्या गत जन्मामध्ये तुमची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस साधना कुठली तरी तुम्ही अर्धवट सोडलेली होती, ती कंप्लीट नाही केली आणि त्यामुळे तुम्हाला स्पिरिच्युअल कर्म लागलं आणि त्यामुळे त्यामध्ये जो दोष त्याचा लागतो त्याला कालसर्प दोष असं म्हटलं जातं. तर ही अनेक प्रकारची कर्म जी आहेत ही अशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये आहेत. आता आपण कुंडली बद्दलही आपल्याला माहितीये की आपल्यामध्ये ऍक्च्युली हिंदू धर्मामध्ये हे आपली एक धारणा आहे की बाळ जन्माला आल्यावर त्यांच्या राशीच्या नावानुसार त्याचं नामकरण विधी करावा लागतो, त्यासाठी त्याची कुंडली काढावी लागते. तर कुंडली म्हणजे एक्झॅक्टली काय? कुंडली म्हणजे तुम्ही गत जन्मांमध्ये जी काही कर्म केलेली आहेत त्याचं जे कार्मिक अकाउंट तिकडे तुम्ही रेडी केलं, त्या कर्मानुसार तुम्हाला आता पुढच्या या जन्मामध्ये तुम्हाला कसं फळ मिळेल, तुमचं आयुष्य तुम्ही कसं काढाल, तुमच्या आयुष्यामध्ये कोण येईल कोण राहील, हे तुम्ही कसे दिसाल, कसे असाल, कसे वागाल, हे जे सगळं आहे, तुम्ही किती धार्मिक असाल, तुम्ही किती अधार्मिक असाल, हे जे सगळं आहे हे ठरवून तुमच्या त्या हाऊस मध्ये कुंडलीच्या ते ग्रह जाऊन बसले आणि ते आपल्यावर तशा प्रकारे प्रभाव टाकतात. तर आता कुठला ग्रह आपल्या समोर येतो का, कुठला गुरु समोर आला की चंद्र समोर आला की सूर्य समोर आलाय, कुठला ग्रह आपल्या समोर चालून येत नाही, तो येतो माणसांच्या रूपात, व्यक्तींच्या रूपात आपल्या समोर येतो. जेव्हा आपल्याला म्हणतात की शनीची 7.5 या व्यक्तीला आहे किंवा शनीची 3री दृष्टी यावर आहे, 10वी दृष्टी यावर पडलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. तुमच्या धनस्थानावर शनीची 10वी दृष्टी पडली आणि तुम्हाला आता तुमच्या 7.5 मध्ये तुम्हाला धनाचा त्रास होणार, तुम्हाला आर्थिक समस्या तुमच्या जीवनामध्ये यायला सुरू होणार, असं जेव्हा सांगितलं जातं तर तो शनी स्वतः येणार आहे का तुम्हाला धनाची हानी करायला? नाही, तो व्यक्तींच्या रूपामध्ये तुमच्या आयुष्यात येणार, कुठला तरी व्यक्ती तुम्हाला धनहानी करणार. तर अशा प्रकारे जे काय आयुष्यामध्ये तुम्हाला ग्रहांचा प्रभाव भोगावा लागतो तो व्यक्तींच्या रूपामध्येच येतो. कुठले जे ग्रह तुम्हाला हेल्पफुल असतात, आपल्याला सांगितलं जातं तुमचा गुरु चांगला आहे, तुमचा सूर्य चांगला आहे, तुमचा चंद्र चांगला आहे, याच्या हेल्पने तुमच्या जीवनामध्ये हा परिवर्तन योग आहे, तो योग आहे, असं आपल्याला सांगितलं जातं. का तर तो जो ग्रह आहे तो ग्रह कुठल्या तरी व्यक्तींच्या रूपामध्ये येऊनच तुम्हाला हेल्प करणार आहे. तर अशा प्रकारे हे ग्रह तारे आपल्या जन्माच्या वेळी घडलेले असतात. तर बऱ्याच वेळेला आपल्या कुंडलीमधले जे नकारात्मक प्रभाव आहे ते हील करण्यासाठी आपल्याला कर्मांच्या क्लिन्झिंगची गरज असते आपल्या, त्याला असं म्हटलं जातं कार्मिक हिलिंग. तर आपल्या बॉडीमध्ये आपण जे संस्कार असं म्हटलं जातं, ज्याला संस्कार असं नाव दिलेलं आहे, तर आपल्यावर 2 प्रकारचे संस्कार आहेत. आपल्या या फिजिकल बॉडीला ज्यांनी जन्म दिलाय त्या पालकांनी दिलेले त्या संस्कार जे आपल्या फिजिकल बॉडीला मिळत असतात, आणि जे आपल्या आत्म्यामध्ये संस्कार आहेत, म्हणजे तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच वेळेला आपल्यामध्ये अनेक प्रकारच्या फिअर आहेत, फोबिया आहेत, खूप सारे ॲग्रेशन आपल्यामध्ये असतं, एक्झॅक्टली कळत नाही हे आलंय कुठून, हे आपल्यामध्ये कुठून आहे. तर हे आपल्या सोलवरचे संस्कार असतात, जे आधीच्या जन्माचेही त्यामध्ये ऍड झालेले असतात आणि त्यामुळे आपण तसं बिहेवियर समाजाबरोबर करत असतो. तर या आतमधल्या संस्कारांना म्हणजे नकारात्मक संस्कारांना आपण जेव्हा क्लिअर करतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये ते चांगलं परिवर्तन दिसू लागतं आपल्याला. इथे ही जी इमेज तुम्हाला दिसत आहे
यामध्ये आपण पाहत आहात एनर्जी बॉडी. ठीक आहे, अशा प्रकारचे हे जे सर्कल तुम्हाला दिसत आहेत कलरचे, याला आपण एनर्जी बॉडी म्हणतो. याला आपण ऑरा असं म्हटलं जातं. ठीक आहे, याला असं ऑरा म्हटलं जातं. आणि ही एनर्जी बॉडी आहे, ही आपल्या प्रत्येकाभोवती आहे. तुम्ही बघितलं असेल देवांच्या सिरियल्स वगैरे, महादेव सारख्या सिरियल, महाभारत जेव्हा आपण बघत होतो, रामायण बघत होतो, तेव्हा त्यामध्ये देव आले, देव अवतरले, प्रकट झाले की त्यांच्या आजूबाजूने एक लाईट दिसते, किंवा त्यांच्या डोक्याच्या पाठीमागे एक लाईट क्रिएट करतात. तर का? हे म्हणजे हे जे डायरेक्टर वगैरे आहेत यांचा हा सगळा खूप खोल अभ्यास असतो, म्हणून ते अशा प्रकारच्या सिरियल बनवतात. त्याआधी त्यांना खूप खोल याचा अभ्यास करावा लागतो, आणि म्हणून त्यामध्ये ते या सगळ्या गोष्टी दाखवू शकतात. तर याला लाईट बॉडी म्हणतात. ही लाईट बॉडी, एनर्जी बॉडी, ऑरा असं इंग्लिशमध्ये म्हणतात, आणि मराठीमध्ये याला आभा मंडळ असं म्हटलं जातं. ही आपल्या प्रत्येकाला आहे, आपल्या प्रत्येकाला ही बॉडी आहे. आणि ही एकच बॉडी नाहीये आपल्या भोवती, अशी गोलाकार फॉर्म मध्ये आहे. याच्यामध्ये आपल्याला 7 बॉडीज आहेत, अजून 7 लेअर आहेत, यामध्ये 7 बॉडीज आहेत. आणि ही प्रत्येक बॉडी एक ह्याचा खोल अभ्यास आहे. प्रत्येक बॉडी आपल्यावर काम करत असते. हे जे अदृश्य शरीर आहे आपलं, हे आपलं सगळ्यात महत्वाचं शरीर आहे. जेव्हा आईच्या गर्भामध्ये बाळ तयार होत असतं, तेव्हा पहिल्यांदा त्याची एनर्जी बॉडी तयार होते, आणि त्या एनर्जी बॉडी वरून त्याची फिजिकल बॉडी तयार होते. तो व्यक्ती कसा आहे, तो कसा होणार, कसा दिसणार, यावरून त्याची ही एनर्जी बॉडी तयार होते, आणि या एनर्जी बॉडीवरून त्याची फिजिकल बॉडी तयार होते, आणि त्यानंतर एक मनुष्य तयार होतो. तर अशा प्रकारे ही जी एनर्जी बॉडी आहे, ही एनर्जी बॉडी आपल्या अवतीभोवती असणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या वस्तूला आहे. अगदी तुमच्या हातामध्ये लहानसं पेन, तुमचा लॅपटॉप, तुमचा मोबाईल, जे काही आपल्या अवतीभोवती निर्जीव वस्तू आहेत, याला देखील या एनर्जी बॉडीज आहेत. ठीक आहे, तर ही एनर्जी बॉडी आपलं एक सुरक्षा कवच असते. जेव्हा ही एनर्जी बॉडी वीक होते, अशक्त होते, अशी जेव्हा होते, तेव्हा आपण नकारात्मक व्हायब्रेशन ज्याला म्हणतो, हे अट्रॅक्ट करत असतो. आपण बघितलंय, नजर काढणे ही प्रथा आपल्या प्रत्येकाला माहितीये. तर नजर का काढली जाते? नजर काढल्याने काय होतं? तर आपली जी नजर काढली जाते, मिठाने काढली जाते. मिठामध्ये काय असतं? मिठामध्ये नकारात्मक शक्तींना नष्ट करण्याची एनर्जी आहे. आणि त्यामुळे पहिल्यापासून आपण पाहिले, एक तर क्लॉकवाईज हात असा फिरवला जातो, आपल्या बॉडीच्या लांबून, काही अंतर लांबून अशा प्रकारे हात अँटी क्लॉकवाईज फिरवला जातो. ती नजर म्हणजेच काय आहे? आपल्या एनर्जी बॉडीमध्ये असलेली नकारात्मक सूक्ष्म ऊर्जा त्या मिठामध्ये ते मीठ शोषून घेतं, आणि मग आपण ते एकतर जाळतो, किंवा आपण ते पाण्यामध्ये, कारण पाण्यामध्ये कुठल्याही एनर्जीला नष्ट करण्याची पॉवरही आहे, त्या वाहत्या पाण्यामध्ये आपण ते टाकून देतो, किंवा अग्नीमध्ये आपण ते जाळून टाकतो, कारण त्यामध्ये ती नकारात्मक ऊर्जा खेचली गेलेली आहे. आता जरी आपल्याला असं वाटलं नसेल की एनर्जी बॉडी आपण तर नाही पाहिलीये, पण पहिल्यापासून या सगळ्या गोष्टी ऑलरेडी केल्या जात आहेत. नंतर याचा हा शोध लागलाय की अशा प्रकारचे एक अदृश्य शरीर आहे, जे आपल्याला आपल्या साध्या डोळ्यांनी नाही दिसत. यासाठी एकतर दिव्य दृष्टी धारक आहेत, त्यांना ही एनर्जी बॉडी दिसू शकते, किंवा आता याची फोटोग्राफी आहे, ज्या फोटोग्राफीद्वारे सुद्धा व्यक्तीची एनर्जी बॉडी दिसू शकते. आणि या एनर्जी बॉडीचा फोटोग्राफीने व्यक्ती कसा आहे, त्याला काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याला कुठला फिजिकल इलनेस होऊ शकतो, हे सुद्धा कळतं. इतकी ही एनर्जी बॉडी प्रभावी आहे. आता इथे एक उदाहरण मी तुम्हाला देते. जेव्हा आपल्याला ताप येतो, त्याच्या आधी आपल्याला कणकण जाणवते, थोडंसं अस्वस्थपणा येतो, आपल्याला असं अशांत वाटत असतं, थोडंसं बॉडीमध्ये पेन होत असतं, कारण जो ताप आहे, जो फीवर आहे, तो तुमच्या एनर्जी बॉडीमध्ये आलेला असतो, आणि त्याचा प्रभाव तुमच्या फिजिकल बॉडीला जाणवत असतो. काही काळाने हळूहळू तो ताप तुमच्या फिजिकल बॉडीपर्यंत येतो, तेव्हा तुमचं अंग तापतं. तर असा कुठलाही आजार जे काही आहे ते
जी काही निगेटिव्हिटी आहे, जी काही वाईट दृष्टी आहे, जे काही आहे ते पहिल्यांदा तुमच्या या ऊर्जा शरीराकडे येतं आणि मग नंतर ते तुमच्या फिजिकल बॉडी पर्यंत जात असतं. तर त्यामुळे हे ऊर्जा शरीर स्वच्छ ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण ही एनर्जी बॉडी तुम्ही पुढे पुढे घेऊन जात असता. आपला मृत्यू होतो तेव्हा फक्त आपली ही भौतिक हे जे आपलं शरीर आहे, हे तिकडे आपण सोडतो. पण आपली एनर्जी बॉडी, आपलं सबकॉन्शियस माइंड हे पुढे प्रवास करतं आणि त्यासाठी या ऊर्जा शरीराला सशक्त ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या विचारांनी सुद्धा कधी-कधी ही बॉडी वीक होते. आपल्या नकारात्मक व्हायब्रेशननी आपल्यावर होणाऱ्या काही वेळेला जे सायकिक अटॅक्स बाहेर न होता त्याने ही बॉडी वीक होते. आपल्या पास्ट लाईफच्या काही नकारात्मक मेमरी असतील किंवा मृत्यूचे भय असेल त्याने ही बॉडी वीक होते. काही जणांना व्हर्टिगो सारखे आजार असतात बघा. त्यांना अचानक सगळं गोल फिरतं. ते उंचावरून खाली बघतात तरी त्यांना गोल फिरतं. या आजारावर डॉक्टरी इलाज परिपूर्णपणे होतच नाही. व्यक्ती पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. पण पास्ट लाईफ रिग्रेशन सारख्या थेरपीमध्ये हे समजलं आहे व्यक्तीला हा जो आजार होतो हा का होतो? पास्ट लाईफ मध्ये त्याचा मृत्यू जो झालेला असतो हा उंचावरून पडून झालेला असतो आणि त्यामुळे त्याची जी भीती आहे, जी फिअर, तो इव्हेंट त्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये बसलेला आहे. ती फिअर जेव्हा बाहेर येते तेव्हा त्या व्यक्तीला व्हर्टिगो सारखा आजार बाहेर येतो आणि त्यावर मग परिपूर्णपणे औषध नसतं, मेडिसिन नसतं, कारण तो इफेक्ट एनर्जी बॉडीवर असतो त्याचा आणि त्याला कार्मिक हिलिंगद्वारे, एनर्जी बॉडीच्या क्लिन्झिंगद्वारे जेव्हा हील केलं जातं तेव्हा तो आजार हळूहळू बरा होऊ लागतो. जसं आपल्या फिजिकल बॉडीमध्ये आपल्या या शरीराला चालवण्यासाठी ऑर्गन्स आहेत. आतमध्ये आपल्या हृदय आहे, फुफ्फुस आहे, लिव्हर आहे, आतड्या, हे जे सगळं आहे. तसंच आपल्या एनर्जी बॉडीला चालवण्यासाठी 7 चक्र आहेत. अशी 144 चक्र आहेत. पण 7 मेजर चक्र हे आपल्याला पूर्वीपासून माहिती आहेत. ऋषीमुनींनीही याचा शोध लावलेला आहे. तिथून आपल्या वेदांमध्ये सुद्धा सप्तचक्रांविषयी असंख्य माहिती आहे. तर ही 7 चक्र जी आहेत ही आपल्या जीवनावर संपूर्णपणे काम करत असतात. या प्रत्येक चक्रामध्ये, एका चक्रामध्ये तुमचं गतजन्माचं कर्म आहे, एका चक्रामध्ये तुमच्या नात्यांची कर्म आहेत, एका चक्रामध्ये तुमचं सुख, संपत्ती, समाधान, विवाह सौख्य, संतती सौख्य याची कर्म आहेत. अशा प्रत्येक चक्रामध्ये तुमची वेगवेगळ्या प्रकारची कर्म आहेत आणि ही जी काही कर्म आतमध्ये त्यांच्या कार्मिक इम्प्रिंट्स साठत गेल्याने या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण झाले. जेव्हा या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात तेव्हा तुमच्या सूक्ष्म शरीरामध्ये असणाऱ्या 72,000 ज्या नाडीज आहेत यामध्ये ब्लॉकेजेस व्हायला सुरू होतात आणि यामध्येच होणारे ब्लॉकेजेस तुमच्या ज्या 3 प्रमुख नाड्या आहेत, इडा, पिंगळी, सुषुम्ना, ठीक आहे, सूर्य नाडी, चंद्र नाडी आणि सुषुम्ना नाडी, या ज्या 3 मेजर आपल्या नाडीज आहेत याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ब्लॉकेजेस यायला सुरू होतात आणि त्यामुळे हळूहळू हा जो प्रभाव आहे याचा फिजिकल बॉडीवर आपल्या परिणाम व्हायला सुरू होतो आणि आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत असं आपण त्यांना नाव देतो. तर आपल्या आतमध्ये जो डीएनए आहे, आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे डीएनए आहे. या डीएनए मध्ये 12 स्ट्रँड आहेत आणि या प्रत्येक डीएनएच्या लेअर मध्ये आपल्या कार्मिक इम्प्रिंट आहेत, आपल्या गतजन्माच्या कार्मिक इम्प्रिंट्स आहेत आणि जे डीएनए मध्ये स्टोअर आहे, जसं आपल्या सबकॉन्शियस माइंड द्वारे आपल्या माइंडचं जे फंक्शन आहे, सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड, याद्वारे अनेक जन्माच्या ज्या घटना आपल्या आतमध्ये स्टोअर आहेत, हे जेव्हा तुमचं कर्म एखादं बाहेर येत असतं तेव्हा ते तुमच्या कॉन्शियस माइंडला कमांड देतं आणि तुमच्या आतमध्ये असलेल्या ज्या 64 करोड ब्लड सेल्स आहेत, आपल्या आतमध्ये 64 करोड पेशी आहेत, या पेशींपर्यंत या सगळ्या इन्फॉर्मेशन जात असतात आणि त्या इन्फॉर्मेशन आपल्या डीएनए पर्यंत पोहोचवून, या सेल्स ज्या आहेत या आपल्या डीएनए पर्यंत त्या इन्फॉर्मेशन पोहोचवतात आणि ती ऍक्शन आपल्या बॉडी थ्रू बाहेर येते
असं असतं. फॉर इथे एक्झाम्पल देते मी लहानसं आपल्याला कळावं म्हणून. आपण एखादी आनंदाची, आपल्याला एखादा कॉल आला, त्या कॉलवर आपल्याला एखादी आनंदाची घटना समजली की लगेच ती सूचना तुमच्या कानाद्वारे तुमच्या माइंड पर्यंत गेली. माइंडने कमांड दिली ब्लड सेल्सना, ब्लड सेल्स मधनं ती सूचना गेली डीएनएला, डीएनए बॉडी थ्रू ऍक्शन मधनं बाहेर काढा, म्हणजेच तुम्हाला आनंद होतो. ही तुमची ऍक्शन असते. सुखाची बातमी ऐकून तुम्हाला आनंद, हे खूप फास्ट आणि क्विक होत असतं. तुम्हाला आनंद झाला. किंवा दुःखाची बातमी ऐकून तुम्हाला दुःख झालं, तुमच्या डीएनए थ्रू ती बॉडी ऍक्शन बाहेर आली, तेव्हा आपण काय होतो, ऍक्शनने आपण रडतो किंवा दुःख व्यक्त करतो. तर अशाद्वारे डीएनए आपलं काम करत असतो. तर अशा प्रकारे अनेक जन्माच्या ज्या मेमरीज आहेत, नकारात्मक प्रभाव आहेत कर्मांचे, ज्याने आज आपण सफर होत आहोत, ते रूट कॉज आपल्या आतमध्ये. आणि जेव्हा जेव्हा हे बाहेर येतंय आपल्या बॉडी थ्रू, तेव्हा तेव्हा आपल्या डीएनए द्वारे ती ऊर्जा बाहेर पडत आहे तुमच्या बॉडीमधून आणि तुम्हाला तशा प्रकारचे रिझल्ट देत आहे, जे चांगले किंवा वाईट आहेत. इथे मी एक जस्ट इमेज घेतलेली आहे. ही इमेज आपल्या एका सेलची आहे. आपल्या ज्या 64 करोड पेशी आहेत त्यापैकी एका पेशीची ही इमेज आहे. यामध्ये हे जे सर्कल दिसत आहे याला मायटोकॉन्ड्रिया, हे न्यूक्लियस आहे, आणि हे जे 2 आहेत ह्याला मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. तर जेव्हा आपल्या आतमधली कार्मिक इम्प्रिंट, आपण म्हणतो एखादा कर्म आता बाहेर पडणारे प्रारब्धामध्ये, ते आता फळ त्याचं आपल्याला भोगायचं आहे, तेव्हा काय होतं, ही जी कमांड आहे सबकॉन्शियस मधनं, अनकॉन्शियस माइंड मधनं, ती आपल्या ब्लड सेल्स पर्यंत पोहोचते. ठीक आहे. हे कर्म, नकारात्मक कर्म जे आहे, सगळ्या सेल्स पर्यंत पोहोचून ती कमांड आपल्या डीएनए पर्यंत पोहोचते. आणि इथे आपला ब्लॅक डेटा जेव्हा काम करतो, ही ऊर्जा आपल्या बॉडीतनं बाहेर पडत असते. तेव्हा जर तुमचं मनी कर्म बाहेर येत असेल तर तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम स्टार्ट होतात. तुम्हाला तुमची फिजिकल कर्म बाहेर येत असेल तर तुम्हाला फिजिकल बॉडीचे पेन बाहेर यायला स्टार्ट होतात. अशा प्रकारे जे पण समस्या तुमच्या जीवनात आहे त्या अशा प्रकारे बाहेर येत असतात. मग आपण जेव्हा यांना हील करतो म्हणजे काय, आपण त्यांना एनर्जी मेडिसिन द्वारे, एनर्जीच्या हिलिंगद्वारे, हिलिंग म्हणजे कुठल्याही त्रासाला त्याच्या मुळापासून बरं करणं, याला हील करणं म्हणतात. आपण त्याला मुळापासून क्लिअर करणं, यासाठी आपण जे स्पेशल कार्मिक हिलिंगची प्रॅक्टिस करतो, त्यामुळे आपलं हे जे कर्म आहे हे हळूहळू क्लिअर होतं. तर जेव्हा आपण अशा प्रकारच्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करतो, आपल्या डीएनए मधील, आपल्या ब्लड सेल्स मधील ज्या निगेटिव्ह कार्मिक इम्प्रिंट्स आहेत, या क्लिअर व्हायला स्टार्ट होतात आणि आपला डीएनए स्वच्छ होतो. आणि मग जेव्हा आपण म्हणतो त्याचे रिझल्ट यायला लागले, तेव्हा तुमची सेल आणि तुमच्या डीएनए जो आहे हा अशा प्रकारे ट्रान्सफॉर्म होतो. तर तुमच्या सोलच्या कर्मांना क्लिअर करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या प्रॉपर प्रॅक्टिसेस करायच्या असतात की ज्याने आपल्या कर्मांचं क्लिन्झिंग होईल, आणि तेव्हा आपल्याला तशा प्रकारचे रिझल्ट येत असतात. इथे टाइप्स ऑफ सोल हे मी थोडंसं सांगेन, कारण आपल्याला तितका वेळ नाहीये, की आत्मा हा एकाच प्रकारचा नाहीये, एकाच वयाचा नाहीये. काही वेळेला त्या आत्म्याचं शरीर लहान असतं, कारण वय हे शरीराला असतं, आत्म्याला नसतं. त्या शरीरातील आत्मा जरी वयाने, ते शरीर जरी वयाने लहान दिसलं तरी त्याच्यामध्ये वास करणारा आत्मा आहे, जो ज्ञानी आहे, हा तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने त्या वयाने मोठा असू शकतो. तर प्रत्येक आत्मा हा एकाच प्रकारचा नसतो, त्या आत्म्यांमध्ये अनेक प्रकार असतात. जेव्हा वर्कशॉप असतो या रिलेटेड कार्मिक हिलिंगचा, तेव्हा या सोलची इन्फॉर्मेशन दिली जाते की प्रत्येक सोल म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. तसं इन्फंट सोल आहे, बेबी सोल, यंग सोल, मॅच्युअर सोल, ओल्ड सोल, ट्रान्सिडेन्शियल सोल, इन्फिनाइट सोल. ठीक आहे. अशा प्रकारचे इन्फंट पासून इन्फिनाइट लेवल पर्यंतचे सोल असतात. आता जे इन्फंट लेवलचे सोल आहेत त्यांना जेव्हा अशा प्रकारचं कुठलं ज्ञान दिलं जातं, तेव्हा हे त्यांना अनबिलिव्हेबल वाटतं, त्यांचा विश्वासही बसत नाही, ते या सगळ्या गोष्टींना फेक समजतात. पण एक्झॅक्टली जे आहे ते त्यांच्या सोलची ती पातळी नाहीये किंवा ती लेवल नाहीये की त्या गोष्टीला ती तितक्या
प्रमाणे समजू शकतात आणि अप्लाय करू शकतात. जसं आपण पहिलीच्या विद्यार्थ्याला 10वीचं गणित नाही शिकवू शकत, तसंच आत्म्याचं ज्ञान हे त्या लेवलच्या आत्म्यालाच आपण शिकवू शकतो आणि तेच तो घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आत्म्यांमध्ये सुद्धा टाइप्स आहेत, ते हे आहेत. तर आपण इथे या सगळ्या प्रकारचे आत्मा, कर्मा, धर्म आणि मोक्ष या 4 लेसनला शिकण्यासाठी आपण परत परत अर्थवर जन्म घेतलाय आणि हे लेसन शिकताना आपल्याला अनेक प्रकारचे त्रास होत असतात. हे त्रास म्हणजेच आपल्या कर्मांचं क्लिन्झिंग असतं. त्रास, तुमच्या समस्या या समस्या नसून तुम्ही त्यावर जेव्हा कुठलं सोल्युशन करता आणि शांतपणे त्या कर्माला एक्सेप्ट करता, तेव्हा आपण त्या लेसनला तिथे क्लिअर करतो किंवा आपण त्या कर्माला तिथे क्लिअर करतो. असं असतं. कुठलाही स्तोत्र, कुठलेही वेद पठण करून आपल्याला असं मोक्ष नाही मिळत. आपल्याला सांगितलं जातं या साधना करा, तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. पण अशा प्लीज कोणाचा आवाज अनम्यूट आहे, म्यूट करा. तर आपल्याला अशा प्रकारे मोक्ष प्राप्ती नाही मिळत. मोक्ष प्राप्ती म्हणजे काय असतं, ज्ञान घेत असता. हॅलो, इथे कोणाचा मुद्रा मॅडम तुमचा आवाज म्यूट करा प्लीज. जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या काही प्रॅक्टिसेस करता, तेव्हा तुमची जी चेतना आहे, चेतना जी आहे ही उच्च पातळीची होऊ लागते आणि ही चेतना उच्च पातळीची होताना तुमच्या ऍक्शन मध्ये, तुमच्या विचारांमध्ये चेंजेस व्हायला स्टार्ट होतात आणि त्यामुळे तुम्ही अशा सगळ्या ऍक्शन करू लागता जिथे हळूहळू तो रस्ता तुम्हाला मोक्ष प्राप्तीकडे घेऊन जातो. असं आहे. मोक्ष प्राप्ती म्हणजे हे नसतं की सगळं सोडून आपण सांसारिक जीवन सगळं सोडून विरहामध्ये जाऊन बसायचं आहे, एकांतात जाऊन बसायचंय. ह्याला मोक्ष प्राप्ती नाही म्हणून. हे फक्त करून आपण मोक्ष नाही मिळवू शकत. आपण फक्त आपल्या आतमधील नकारात्मक कर्मांना आणि आपल्या बिहेवियर आणि ऍक्शनला बदलून आपण त्या कर्मांचं क्लिन्झिंग करू शकतो. तर ह्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस आहेत काही. जर आपण ऍक्शन घेतली तर नक्की आपण आपल्या कर्मांना चेंज करू शकतो. मी हे नेहमी सांगेन, रत्न वगैरे तर हे ठीक आहे, तुम्हाला ऊर्जा देतात, तुम्हाला एक सगळं सहन करण्याची क्षमता तुमची वाढवतात, तुम्हाला रिझल्ट येतात, पण हे तुमच्या कर्मांना हील नाही करू शकत आहे. त्यामुळे आपण अनेक प्रकारच्या महागड्या विधी करतो, अनेक प्रकारची महागडी रत्न घालतो, कारण ते आपल्या माइंडमध्ये प्रोग्राम केलेलं आहे की हे केल्याने हे होणार आहे, ते करायला काही हरकत नाहीये. पण त्याबरोबर एक्झॅक्टली आपल्या लाईफमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्सना तुम्ही जेव्हा रूट पासून संपवता, तेव्हा तुमच्या लाईफमध्ये खरे चेंजेस तुम्ही आणता आणि तुम्हाला परत परत त्या गोष्टी नाही कराव्या लागत. तर कार्मिक लेसन आपण आपल्या आयुष्यात जे काही होते ते आपण आणत असतो. आमचे जे सेशन्स होतात, वर्कशॉप होतात, त्यामध्ये आपण फॉरगिव्हनेस किती इम्पॉर्टंट आहेत आणि ती का करावी, कारण जेव्हा तुम्हाला आत्म्याचं ज्ञान आतून कळतं तेव्हा आपण फॉरगिव्हनेस देऊ शकतो. अदरवाईज मी आता जर तुम्हाला सांगितलं की फॉरगिव्हनेस करा रोज सगळ्यांना, ते खूप इम्पॉर्टंट आहे, तर त्याची जाणीव आपल्याला आत्मज्ञान होत नाही. तर अशा प्रकारे हे आपलं लॉ ऑफ कर्म आहे आणि हे प्रत्येकाने आपण जीवनामध्ये